हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी चपातीसोबत दुधी भोपळ्याची आमटी कशी बनवायची ती पण रबरबीत त्याची रेसिपी दाखवणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी बघा। आता प्रथम आपण हा दुधी भोपळा धुवून घ्यायचा स्वच्छ आणि त्यानंतर याने आपण याची साल काढून घ्यायची आहे। हे बघा, आपण या भोपळ्याची साल काढून घेतली आहे। हा आता आपण कट करून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, मी येथे भोपळा स्वच्छ कट करून घेतला आहे। आता हा भोपळा आपण 2 वेळा पाण्यातून धुवून घेऊया। हा कट केलेला भोपळा भाजून घेणार आहोत एकसारखे। हे बघा, थोडेसे तेल टाकून यामध्ये आपण भोपळा थोडासा भाजून घेणार आहोत। हे बघा, हा भोपळा मी तेलामध्ये छान भाजून घेतला आहे। हा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि फोडणी देऊया। हे बघा, आता मी फोडणी देत आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले आहे। तर तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहे। आता हे जिरे तेलामध्ये कडले की त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, कढीपत्ता आणि किसलेले खोबरे टाकणार आहोत। आता कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढी थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। यामध्ये किसलेले ओलं खोबरं टाकायचे आहे। यामध्ये आपण आता तिखट चटणी टाकणार आहोत। आता हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। आता हे छान हलवून घ्यायचं एकसारखं। यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं मोठं कूट घालणार आहोत। यामध्ये आपल्या अंदाजेप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून हे एकसारखं हलवून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे। आपल्याला ही आमटी जास्त पातळ पण करायची नाही आणि सुकी पण नाही, रबरबीत करायची आहे। त्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटे हिला उकळी येऊन देऊया। ही बघा, भोपळ्याच्या आमटीला 5 मिनिटांनंतर अशी उकळी यायला लागली आहे। आपण ही आमटी 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। ही पहा, मी भोपळा 10 ते 15 मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून घेतला आहे। ही बघा, आपली तयार झाली भोपळ्याची रबरबीत भाजी। जास्त पातळ पण नाही आणि सुकी पण नाही। हिला आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो। तुम्हाला ही भोपळ्याची रबरबीत भाजी आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा।